कथा राजवी आणि आर्यनजी एक अनपेक्षित बंधन। सकाळी लवकर उठून राजवी नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरे करून देवाच्या दर्शनासाठी मंदिरात गेली। आजचा दिवस तिच्यासाठी खूपच खास होता, तिचा लग्नाचा वाढदिवस। मंदिरात जाताना तिला मनात हळवी भावना दाटून आली होती। देवाला नमस्कार करून आल्यावर तिने एक कप चहा घेतला आणि 9 वाजता नव्याला वेदांतला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही। राजवी मनाशी विचार करू लागली, कदाचित तो कामाच्या गडबडीत असेल। वेदांत शहरात काम करतो आणि राजवी गावात आपल्या सासू आणि मुलीसोबत राहते। तिची सासू गावात राहणे पसंत करते आणि त्यामुळे राजवीला वेदांतसोबत एकांतात वेळ मिळत नव्हता। वेदांत 6 महिन्यातून एकदा घरी येत होता, पण मुलीला शाळेत आणि सासूंना सांभाळण्यात राजवी व्यस्त असायची। तरीही ती वेदांतवर प्रेम करायची आणि त्याच्यावर विश्वास ठेवायची। दर महिन्याला तो पैसे पाठवत असे आणि त्या पैशांवर तिने आणि तिच्या कुटुंबाने आनंदाने जीवन व्यतीत केले। सकाळच्या फोननंतर राजवी अगदी निराश झाली। वेदांतने फोन उचलला नाही, त्यामुळे तिने पुन्हा त्याला फोन केला। यावेळी वेदांतने फोन उचलला आणि राजवीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वेदांतच्या आवाजात प्रेम होते, पण त्याच वेळी त्याला ऑफिसमध्ये निघायचे होते। आता मी निघतो, बाय, वेदांत म्हणाला। राजवीला त्याची गडबड समजली, पण तिला खूप आनंद झाला की त्याने तिला प्रेमाने केलं। आज आपला खास दिवस आहे, तुम्ही येणार नाही का, राजवी विचारते। त्यावर वेदांत हसतो, काय हवं तुझला, मला माईनासारखं माहीत आहे। राजवी म्हणाली की तिला प्रेमाची पप्पी हवी आहे। वेदांतने फोनवरून तिला किस दिला आणि फोन कट केला। राजवी मनात भरून आलेली होती आणि तिने घरातील कामांना सुरुवात केली। त्या दिवशी तिने नवीन सिल्कची साडी घातली होती। साडी महाग होती, पण ती खूप सुंदर होती। राजवी आर्यनजींना भेटली, जो तिचा शेजारी होता। आर्यनजींनी तिला पाहून स्माईल दिली। काय, आज काही विशेष आहे का, ते विचारले। आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, राजवी म्हणाली। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळला आणि त्यांनी तिला अभिनंदन दिलं। राजवीने त्यांचे आभार मानले आणि घरात गेली। जेवण करत असताना राजवी वेदांतची आठवण करत होती, पण तिने त्याला फोन करून डिस्टर्ब करायचं ठरवलं नाही। अचानक आर्यनजी दारात दिसले। एकटे जेवायला बसलीस, त्यांनी विचारलं। वेदांत आले नाहीत का, राजवी उत्तरली, त्याला काही महत्त्वाचं काम आहे। जेवण झाल्यावर राजवी आर्यनजींना चहा करण्याची ऑफर दिली, पण त्यांनी नकार दिला। ठीक आहे, चहा नका, मी शरबत बनवते, राजवी म्हणाली। शरबत तयार झालं आणि आर्यनजींना दिलं। त्यांच्यातील संवाद साधा होता आणि दोघेही हसत होते। पण राजवीला असं वाटलं की आर्यनजी तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत। आर्यनजींनी तिला पेन ड्राईव्ह दिला आणि राजवी त्यांच्या सौंदर्याचं कौतुक ऐकून थोडी लाजली। आता मी निघतो, असे म्हणत आर्यनजी निघाले। राजवी आरशात पाहते आणि तिच्या सौंदर्याची जाणीव होते। ती पलंगावर अंगढिल्स उडून पडते आणि आपल्या लग्नानंतरच्या दिवसांची आठवण करते। ती वेदांतला फोन करते, पण त्याने तोही उचलला नाही। तिच्या मनात आर्यनजींच्या शब्दांचा विचार सुरू होतो। संध्याकाळी राजवी आपल्या मुलीसाठी एक छानसा ड्रेस घेऊन बाजारात जाते। संध्याकाळी जेवण झाल्यावर ती झोपायची तयारी करते। रात्री वेदांतचा कॉल येतो, पण राजवी त्यावर थोडं रागावते। काय झालं? दिवसभरात किती फोन केलेत पण तुम्ही उचललाच नाही, राजवी म्हणते। मी बिझी होतो कामात, वेदांत उत्तरतो। त्याच वेळी दरवाजावर ठोठावण्याचा आवाज येतो। राजवी फोन चालू ठेवते आणि ऐकते। दरवाजा उघडताच एका मुलीचा आवाज येतो। जानू,
एवढा वेळ दरवाजा उघडायला काय करत होतास? राजवीच्या हृदयात धडकी भरते. त्यावर वेदांत म्हणतो, काही नाही, थोडा कामात होतो. हे ऐकून राजवी त्याच्या विश्वासाला तडा जातो. तिला खूपच लाज वाटते आणि तिने फोन बंद केला. ती आता पूर्णपणे तुटलेली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. दिवसा ती सासू आणि मुलीच्या समोर रडू शकत नव्हती. रात्रभर तिला झोप लागली नाही. सकाळी उठल्यावर तिने घरातल्या कामांना सुरुवात केली, पण आज काहीच करण्याची इच्छा नव्हती. तिच्या मनात विचार येत होते की वेदांतने तिला असा धोका का दिला. दुपारच्या वेळी राजवीची मुलगी तिला विचारते, आई, तुम्ही एवढी नाराज का दिसत आहात? राजवी उत्तरते, काही नाही, थोडं डोकं दुखतंय. संध्याकाळी राजवी विचारात गढून जाते. अचानक आर्यनजी तिच्या मागे येतात आणि तिला आश्वासन देतात. राजवीजी, तुम्ही का रडत आहात? ते विचारतात. राजवी त्यांना आपल्या दुःखाची कहाणी सांगते. आर्यनजी तिला सांत्वन देतात, सर्व काही ठीक होईल, तुम्हाला काही मदत लागली तर मी आहेच. त्या क्षणी राजवी त्यांना मिठी मारते आणि ढसाळसा रडते. ही कथा प्रेम, विश्वास आणि धोका यावर आधारित आहे. राजवी आणि वेदांत यांच्यातील संबंध कसे बदलतात आणि आर्यनजींची भूमिका कशी महत्त्वाची बनते, हे पुढच्या भागात तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला ही कथा कशी वाटली? पुढचा भाग ऐकण्यासाठी कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या कथेच्या माध्यमातून तुम्ही राजवीच्या भावनात्मक संघर्षात सामील होता. तिचे द्विधा मन, धोका आणि नव्या बंधनाची जाणीव यांच्यातील संघर्ष तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल.